नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार. तर या दिवशी आलेले आहे महाशिवरात्री. भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा हा दिवस. या दिवशी भगवान शंकरांची उपासना केली जाते, उपवास केला जातो. महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये उपवास केला जातो, पण ज्याप्रमाणे श्राद्ध पक्षाचे 15 दिवस असतात, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या निमित्ताने नंदी पक्ष असतं. तर दरवर्षी या सेवा केल्या जातात. नंदी पक्ष म्हणजे भगवान शंकरांच्या उपासनेचे 15 दिवस असतात. आणि हे 15 दिवस कधी तर बघा, महाशिवरात्रीच्या 7 दिवस आधी आणि 7 दिवस नंतर आणि महाशिवरात्रीचा दिवस, तर असे 15 दिवस हा नंदी पक्ष असतो. आणि या नंदी पक्षामध्ये आपल्याला काही प्रभावी सेवा करायची असते, भगवान शंकरांची सर्वात प्रभावी सेवा. आणि या सेवेने आपल्याला या सेवेचे 100% फळ आपल्याला मिळत असते. तर कोणती सेवा या 15 दिवसामध्ये केली जाते, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, यावर्षी नंदी पक्ष हा 8 फेब्रुवारी 2026 ते 22 फेब्रुवारीपर्यंत नंदी पक्ष हा साजरी करायचा असतो. थोडक्यात काय, तर भगवान शंकरांची उपासना करण्याचा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. पण काहींनी जर उशिरा हा व्हिडिओ बघितला किंवा तुम्हाला काही कारणांमुळे तुम्हाला 8 तारखेला ही सेवा करायला जमलं नाही, तर तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ बघाल तर तेव्हापासून देखील तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. फक्त 22 तारखेपर्यंतच आपल्याला ही सेवा करायची आहे. मग त्यामध्ये तुम्ही 8 दिवस किंवा 10 दिवस सेवा केली तरीही चालेल. तुम्हाला जेवढे दिवस जमेल तेवढे दिवस तुम्ही सेवा करू शकता. त्यानंतर सेवा आपल्याला काय करायची आहे, तर बघा, या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला शिव पंचाक्षरी स्तोत्रमचे पठण करायचे आहे. खूप सुंदर अशी ही सेवा आहे. तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. संकल्पयुक्त देखील तुम्ही ही सेवा करू शकता. तर बघा, आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे, पालन पोषणाचं काम भगवान विष्णूंचं आहे, आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी भगवान शंकरांची सेवा आपल्याला करावी लागते. आपल्या सांसारिक अडचणीसुद्धा कमी व्हाव्या, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक जे काही कष्ट आहे तर ते कमी व्हावे, यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. फक्त म्हणजे संकल्पयुक्त आपण जर ही सेवा केली तर आपल्याला रोज त्याच वेळेला ही सेवा पठण करावी लागेल. पण आपल्याला आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात आणि आपल्याला ते शक्य होत नाही. तर त्यामुळे तुम्ही संकल्प करताना यथाकालीन हा शब्द आपल्याला वापरायचा नाही, जेणेकरून आपल्याला एखाद्या दिवशी जर सेवा करणं शक्य झालं नाही तरीही काही हरकत नाही, किंवा रोज आपल्याला त्याच वेळेनुसार आपल्याला सेवा करणं शक्य होणार नाही तरीही काही हरकत नाही. त्यासाठी आपल्याला यथाकालीन हा शब्द वापरायचा नाही. अतिशय प्रभावी आणि दिव्य अशी ही सेवा आहे. आणि ही सेवा कधी करावी, तर बघा, भगवान शंकरांची उपासना, तर भगवान शंकरांच्या उपासनेचा सर्वात प्रभावी काळ म्हणजेच प्रदोष काळ आहे. आणि त्यामुळे तुम्ही ही सेवा प्रदोषकाळी संध्याकाळी पठण करू शकता. आणि संध्याकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी केली तरीही काही हरकत नाही. पण तुम्हाला जमेल तर आवर्जून तुम्ही प्रदोष काळामध्ये पठण करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही संकल्प कराल तर तेव्हा यथाकालीन हा शब्द वापरू नका. आणि भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे. तुमची मनातील जी काही इच्छा असेल तर ती बोलायची आहे, की माझ्याकडून जितक्या दिवस होईल तितक्या दिवस मी ही सेवा करत आहे. रोज तुम्ही जर 11 वेळा ही सेवा पठण केली तर खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल. जितकी जास्त सेवा कराल तितका जास्त चांगला अनुभव तुम्हाला मिळेल. 11 किंवा 21 वेळा किंवा 5 वेळा म्हणजेच विषम संख्येमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता. आणि तुम्हाला जास्त वेळ जमत नसेल तर तुम्ही एक वेळा पठण केलं तरीही चालेल. त्यासोबतच ही सेवा तुम्हाला जमेल तर आवर्जून तुम्ही एका बैठकीतच पठण करण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्हाला शक्य नसेल, घरामध्ये लहान बाळ असेल, तर तुम्ही अर्धी सकाळी आणि बाकी संध्याकाळी या पद्धतीने देखील तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर नियम अटी काय, तर तुम्ही गावी जाणार असाल, ही सेवा सुरू झाल्यानंतर काही कार्यक्रमानिमित्त तुम्ही जर गावी जाणार असाल तर तुम्ही त्या ठिकाणी देखील ही सेवा भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे देखील तुम्ही ही पठण करू शकता. आणि त्यासाठीच आपल्याला संकल्प करताना यथाकालीन हा शब्द वापरायचा नाही. ही सेवा तुम्ही 22 फेब्रुवारीच्या आतच आपल्याला ही सेवा करायची आहे.
त्यानंतर या सेवेमध्ये ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरीही चालेल. फक्त संकल्पयुक्त करत असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करा. त्यासोबतच परअन्न देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर. आणि मांसाहार हा आपल्याला टाळायचाच आहे. तुम्ही संकल्पयुक्त करा सेवा किंवा नका करू तरीही मांसाहार आपल्याला 15 दिवस हा टाळायचा आहे. भगवान शिवशंकर हे साम सदाशिव आहे आणि भक्तांच्या हाकेला धावून येणार आहे. आपल्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी आवर्जून ही सेवा तुम्ही करा. आणि या 15 दिवस शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तर 100 पटीने अधिक जास्त प्रमाणामध्ये शिवतत्व हे जागृत असतं आणि त्यामुळेच त्यांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी आवर्जून तुम्ही या दिवशी तरी या नंदी पक्षामध्ये ही सेवा करा.